एक बातमी पाहणार आहोत। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस होतोय। अक्कलकोट गाणगापूर मार्गावर 3 फुटांपर्यंत पाणी जमलेलं आहे। बोरी नदी ही ओव्हरफ्लो झाली आहे। महामार्गाला सुद्धा नदीचं स्वरूप प्राप्त झालंय। अक्कलकोटवरून गाणगापूरच्या दिशेने जाणाऱ्या भाविकांची चांगलीच गैरसोय होते। अक्कलकोट तालुक्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे अनेक पूल बंधारे हे पाण्याखाली गेले आहेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांच्याकडून। सौरभ, काय परिस्थिती निर्माण झाली अक्कलकोटमध्ये? दीपाली, जर पाहिलं तर मागील काही दिवसापासून जो आहे तो सोलापुरात मुसळधार पाऊस बरसतोय। काही तासाच्या अंतराने, काही दिवसाच्या अंतराने जो आहे तो मागील 7 ते 8 दिवसापासून मुसळधार पाऊस जो आहे तो संपूर्ण सोलापूर जिल्हाभरात बरसतोय आणि याचाच फटका जो आहे ते अक्कलकोट तालुक्यात तो मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो। कारण कुरनूर धरणाचा देखील विसर्ग मोठ्या प्रमाणे आहे बोरी नदीला सोडलेला आणि बोरी नदीला ज्या पुराचं पाणी आहे, जे पावसाचं पाणी आहे, त्यामुळे देखील पूरजन्य परिस्थिती आसपासच्या शेतकऱ्यांची तर झालेलीच आहे। परंतु गाणगापूर जो अक्कलकोट गाणगापूर जो महामार्ग आहे किंवा जो रस्ता आहे, त्या रस्त्याच्या अक्षरशः पुलावरती पाणी येऊन साचलेलं आहे आणि त्यामुळे जे आहेत की भाविक महाराष्ट्र असेल, आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, अशा अनेक सीमावर्ती भागातून जे आहेत ते अक्कलकोटला दर्शनाला येत असतात। स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन झालं की ते परत गाणगापूरला जात असतात। परंतु या सर्व भाविकांची जी या सर्व भाविकांना या पुराच्या पाण्यामुळे जे आहे ते त्रासाला समोर जावं लागतंय। त्यांना अनेक त्रास होतात कारण वाहनांच्या ज्या आहेत त्या लांबच लांब रांगा लागलेल्या, कारण पुलावचं पाणी आणखीनही ओसरताना दिसत नाही। निश्चितच सौरभ, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।